पण तरी सुद्धा वक्त्याचं कर्तव्य म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडते. चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह, तरी यातील ही आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली, माझ्या वाटेला आली, तरी मी माझं परम भाग्य समजते. बघा, ज्यांचा अतिशय प्रेमळ स्वभाव आहे, ज्यांच्या स्वभावाचं मी वर्णन ही करू शकत नाही, असे आमचे महादेव नाना गडदे. अहो, मी आतापर्यंत कर्नाटक पर्यंत फिरले, सगळीकडे गेले, पण असा माणूस मला कुठंच पाहायला मिळाला नाही. आणि मी पहिल्यांदा पाहिलं बर का, एक दादा आले मगाशी आणि काका मात्र, नाना मात्र खुर्चीवरती बसलेले होते. आता जर कोणाकडं काही काम असेल तर स्वतः उठून जातो आपण, पण नानांचं मात्र तसं नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार या साही षडी विकारापासून नाना खूप दूर आहेत. नाना स्वतः खुर्चीवरच उठले आणि काय काम आहे बोल म्हटले, आणि नानांनी उठून जाग्यावरचं काम केलं. कारण आपल्याला काही कोणाला वाईट म्हणायचं नाही, कारण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की खुर्चीवर जर एखादा कुठलाही माणूस बसला तर तो असा खुर्चीवर बसतो जसं काही तिथं फ्यूकॉल टाकलाय, उठतच नाही. तुमचं काम आहे ना, तुम्ही या, मी उठणार नाही. पण नानाचं मात्र तसं अजिबात नाही. अहो, हा माणूस म्हणजे याचं मी वर्णनच करू शकत नाही. प्रत्येक मुलीचा जर विवाह असेल तर 10-20 हजाराची मदत करतात. कुठलंही कार्य असू द्या, कुठल्याही गरीबाला जर नाना म्हटलं तर कुठलंही गरीब माणूस म्हणतो की बाबा, नाना म्हणजे त्यांचं वर्णन आपण करू शकत नाही, कारण प्रत्येक गरीबाच्या मदतीला जाणारे आहोत. अहो, नाना म्हणजे काय, लहानपणापासून श्रीमंत नव्हते बर का. आज 50 रुपयावर नानांनी कापूस वेचला, 50 रुपयावर नानांनी काम, 50 पैशावर नानांनी काम केलं, आणि आज 50 कोटीचा मालक झाला. कारण कितीही कष्ट केले तरी आपल्याला 50 रुपयाची कुठलीच गोष्ट घेणं होत नाही. आपण प्रत्येक वेळेस संसारासाठी करत असतो, पण नाना मात्र सगळ्या समाजासाठी जगतात, धर्मासाठी जगतात. अहो, जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या दवाखान्याचा पूर्ण खर्च नाना करतात. अजून काय हवंय, एवढं प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये म्हटल्यावर आपल्याला काय गरज आहे कोणाजवळ हात पसरायची. म्हणून कुठलीही गोष्ट कधी मागावी, कशी मागावी, कोणत्या वेळी मागावी आणि कोणत्या माणसाकडे मागावी, याला नियम घालून दिलेला आहे. मग मी तो नियम या अभंगामध्ये सांगणार आहे. विठ्ठल